अजब रमा राघवची जोडी। असं का बघतोस तू माझ्याकडे? तुला आवडलं नाहीये का मी आले ते? अगं तसं नाही, पण तू माझ्या घरी येऊन राहणं हे अवघड नाही, अशक्य आहे, अशक्य। का? अश्विनीचं सतत लक्ष असतं माझ्यावरती, नजर ठेवून असते ती। आता सुद्धा संशय आला म्हणून लगेच खोलीत घुसली, बघितलंस ना? मी त्या अश्विनीला घाबरत नाही। घाबरत मी नाही रमा, पण आबांनी अख्ख्या घराची जबाबदारी ही मामावर सोपवली। आपण नुसता श्वास घेतला ना तरी ते आबांना सांगतील जाऊन, तर तू माझ्या घरी येऊन राहण्याचं काय घेऊन बसलीस ग? आणि रमा हे बघा, आता आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आल्यात ना, त्यातल्या अर्ध्याहून जास्त अडचणी त्या अश्विनीमुळे आल्यात, हे विसरू नकोस। राघव, इथून पुढे काय करायचं ते ती नाही मी ठरवणार। चला राघव, मला असं वाटतं ना की हा रस्ता आणि ही रात्र संपूच नाही, म्हणजे कायम आपण असेच एकत्र राहू। मलाही असंच वाटतंय रमा। मगाशी मी अडचणींचा पाढा वाचला खरा तुझ्या पुढे, पण तुला भेटून इतका आनंद झाला ना मला, आता आधी कशात मनच लागत नव्हतं माझं। त्यासाठी खरंच खरंच थँक्यू राघव। थँक्यू मला नाही, पवित्र आंटीला म्हणायला हवं। अरे पवित्र आंटी, तिला इन्फॉर्म करायचंच राहून गेला। तिचा कॉल आला होता मगाशी, कॉल बॅक करायला विसरले। हॅलो पवित्र आंटी, अगं रमा कुठे आहेस तू? आणि तू ठीक आहेस ना? हो आंटी, सॉरी अगं, तुला कॉल करायचा राहून गेला। अगं मी आपला प्लॅन आहे ना ते मला सगळं कळलंय, आजीने सांगितलं मला। नेहाच्या घरी गेलीस नाहीस, राघवच्या घरी गेलीस हो ना? हो, खर तर मी आणि आजींनी असं ठरवलं होतं की तू आणि रमानी नेहाच्या घरी भेटायचं। हो, पण आंटी मी आपला प्लॅन फक्त थोडासा मोल्ड केलाय। थोडासा थोडासा नाही, पण पवित्र मॅडम खरंच थँक्यू सो मच। तुम्ही हे जे काही करताय ना आमच्यासाठी, याचे खरं तर आभार मानताच येणार नाहीत, पण तरी थँक्यू सो मच। जावई बापू, तुमचं थँक्यू मिळालं बरं का। आता आमच्या मुलीची काळजी घ्या। हो, रमा माझ्या सोबत असताना सुखरूप आणि आनंदातच असेल, आणि हा शब्द मी पुढच्या काही दिवसांसाठी नाही, आयुष्यभरासाठी देतोय तुम्हाला। येस येस येस, फायनली फायनली सगळं माझ्या मनासारखं होतंय। रमा राघव पासून दूर झाली, एकदाची कायमची। थँक गॉड, थँक गॉड। रमा आणि राघव मधलं हे डिस्टन्स असंच वाढत राहील याची काळजी तुला घ्यायची, ओके? कीप वर्किंग ऑन इट। येस, रमा राघव पासून इतक्या इझिली कशी काय दूर झाली? आणि जाताना ती चक्क स्माइल करत होती का?
मगाशी पवित्र सुद्धा गडबडली. काय लपवते रमा? नाही, रमावर लक्ष ठेवायला हवं आणि तिला क्रॉस चेक करायला हवं, कारण नाहीतर तीच मला डबल क्रॉस करून माझ्या प्लॅनिंगचा सत्यानाश कधी करेल हे कळणार नाही. रमा माझी मुलगी आणि ती हे करूच शकते. रमाला फोन करून ती कुठे विचारलंच पाहिजे. फोन का उचलत नाही? गॉड, हिला दूर पाठवलं, एवढं सगळं केलं तरी या मुलीचा माज उतरत नाही. गॉड, चला आता मी इथे आरामात राहिलं मोठी. एक मिनिट, काय तू खरंच इथे माझ्या खोलीत राहणार आहेस? हो, तुला काही प्रॉब्लेम आहे? असं नाही रमा, अगं पण एक मिनिट, मला कळतंय तुझ्या डोक्यात काय विचार येतात ते, पण राघव तू विसरतोस. काय ना, माझ्या संस्कार वर्गाचा पहिला दिवस तेव्हा घाबरून मी तुझ्या खोलीमध्ये आले होते, आठवतंय ना? आता सेम तसंच करायचंय, फक्त रिव्हर्स. तू इथे बेडवर जा, मी इथे खाली झोपेन. सिंपल. एक मिनिट, हे इतकं सिंपल नाहीये रमा. हे सगळं आबांना कळलं तर काय होईल ह्याचा विचार केलास तू कधी? अरे हा प्रश्नच उद्भवत नाही की तुम्ही वर कोण झोपणार आणि खाली कोण झोपणार, कारण तू तुझ्या खोलीत तुझ्या बेडवर झोपणार आहेस आणि ठमी माझ्या बरोबर माझ्या खोलीत झोपणार आहे. आजी का? कारण ठमे, तुमचं अजून लग्न झालेलं नाही आणि लग्न व्हायच्या आधी तुम्हाला एका खोलीत झोपायची परवानगी नाही. चल खाऊन घे पटकन, भूक लागली होती ना? का आता राघव भेटल्यावर भूक पण पळाली आहे? हा नाही, ही प्लेट बघून मला अजून भूक लागली. गार्गे, बस इथे, बस बस बस. ज्या घरात तुझे इतके लाड होतात तिथे तू स्वतःच्या हाताने खायचं नाहीस. राघवा, बरं तुला मी नाही तर काय, मी इतका त्रास दिलास तिला, तुला शिक्षा नको व्हायला त्याची? आजी, इतकी गोड शिक्षा मिळणार असेल तर रोज त्रास देईन मी हिला. आजी सॉरी, तू त्रास दिलास परत तिला ना तर धपाटा देईन चांगला जोरात. बरं आजी, ही ताटली तू माझ्या खोलीत बरी घेऊन येऊ शकलीस? हे आपल्या पहारेकरांचा डोळा चुकून? कारण माझ्या डिक्शनरी मध्ये अशक्य हा शब्दच नाहीये, त्यामुळे काहीही करू शकते मी. हो, आणि आमचं लग्न सुद्धा करून देऊ शकता, हो ना आजी? खरंच ठमीचा इतका विश्वास आहे ना माझ्यावर, आता तो खरा ठरवायलाच लागणार. सगळे नाही बोलतात, सगळे की नाही, सगळे वन साइडिंग झालेत बाबा. अगं हे अश्विनी, अशी चिडचिड करून काय होणार आहे? आणि हो, हे असं इंग्रजीत चिडचिड तर अजिबात करू नको, मला काहीही कळत नाही. बाबा अहो, माझं इंग्लिश तुम्हाला काय करणार आहे? ते सगळं जाऊ दे, यापेक्षा आत्ताच्या प्रॉब्लेमचा विचार करा. मी तुम्हाला सांगते बाबा, मी माझ्या ह्या डोळ्यांनी त्या रूम मध्ये ती बॅग बघितली होती. फोनच्या रिंगचा आवाज सुद्धा ऐकला होता आणि त्या ओरडण्याचा आवाज फक्त मी नाही, पूजा वहिनींनी सुद्धा ऐकला होता.
मी तुम्हाला सांगते बाबा, त्या रूम मध्ये कोणीतरी आहे. हे सगळे ना, सगळेच्या सगळे माझ्यावर बिलीव्ह ठेवतच नाही तो. अश्विनी, माझा तुझ्यावर विश्वास आहे. हा, आपण शोध घेऊ, दिवसा उजेडी शोध घेऊ. हा, तू आता झोप बघू. नाही, मला आता काही झोप येणार नाही. अगं मग मी आता काय करू? काय अंगाई गीत गाऊ का तुझ्यासाठी? काय हो बाबा, एवढं करण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही बाबा, तुम्ही फक्त राघवरावांच्या रूम बाहेर पहारा द्या. हा बाबा, तुम्ही पहारा द्या. अगं काय वाजलं किती बघतोयस का? एवढ्या रात्री मला तिथे बसायला सांगतेस? काय वेळ लागलाय का तुला? हो, वेळच लागले मला. राघवरावांच्या प्रेमाचं वेळ लागले मला. बाबा, राघवरावाने दुसऱ्या कुठल्याही मुलीच्या गळ्यात हार घातले ना, मी नाही बघू शकणार. आणि बाबा, तुम्हाला जर मला आयुष्यभर सुखात बघायचं असेल ना, तर तुम्हाला पहारा द्यावा लागेल. बाबा बाबा बाबा. अरे भगवंता, हे काय नशिबी आलंय माझ्या. बाबा बर बाई, देतो पहारा. पण तू झोप बघू आता. हा, बघू झोप लागते का बघू, प्रयत्न करते. हा बाबा, एक मिनिट. चला 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 चला. ते बघ, ती राघवरावांची रूम. तिथे बसून पहारा दे. बाबा, पहारा द्या, झोपायचं नाही. जा. अजून लोक कळतोच आहे, पण हरकत नाही. नाही, कोणी काही म्हटलं तरी माझी खात्री आहे, राघवरावांच्या रूम मध्ये नक्की कोणीतरी होतं मगाशी. कोण असेल? ओके, चला. काय असेल? तुला आणि बरंच हो, तुम्हाला इथे पहारा द्यायला बसवलंय. झोपा काय काढताय तुम्ही? अगं झोपलो कुठे? काय जागा आहे, मी टक्क जागा आहे. अजिबात नाहीये बाबा. मी जे काही बोलते ना, तुम्ही सगळं असं इग्नोरंट करता. म्हणून मला कोणी सिरियस घेत नाही. म्हणून माझं राघवरावांशी अजून लग्न झालं नाही बाबा. अगं अश्विनी, अगं तू कुठून कुठे पोहोचतेस? तू जा बघू, जा झोप जा. मी आहे, मी जागा इथे. हो बाबा, हो, मला आता झोपावंच लागणार आहे, नाहीतर माझ्या आईच खाली असे ब्लॅक राऊंड येतील. मग मी राघवरावांना कशी आवडणार? नाही, अश्विनी, तुला झोपावंच लागणार. काय काय येतील म्हणाली? ब्लॅक राऊंड बाबा, ब्लॅक राऊंड. म्हणजे तुला डार्क सर्कल्स म्हणायचंय का? तेच ते हो बाबा. बाबा, पहारा द्यायचंय, झोपायचं नाही. हो. झोपू नका. हा, रमाची इच्छा अशी ना तशी पूर्ण होणार असं दिसतंय. म्हणजे फक्त रमाच नाही, आता मी सुद्धा एक रात्रभर इथेच राहणार आहे बहुतेक. कळलं ना, तो मामा तुझा लोंबकळतोय अजून समोरच. मी काय म्हणते, जोपर्यंत मामा बाहेर असा पहारा देत बसला, तोपर्यंत आपण काहीतरी गेम्स खेळूया. हा, चांगली आयडिया. राघवा, तुझं ते लहानपणचं आहे ना, लुडो आणि सापशिडी, ते काढ बरं. हा, एक मिनिट.
राघव इतका व्यवस्थित होता ना, लहानपण ते खेळ इतके जपून ठेवलेत, अजून तसाच्या तसा दिसतो. कसलं काय हरवलं होतं ते, आता सामानाची हलवा हलवी केली तेव्हा सापडला. पण सापडला ना, ते महत्वाचं. चला चला आपण ना लुडोच खेळूया. आजी आपल्या बरोबर आई पण असायला पाहिजे होते ना, म्हणजे अजून मज्जा आली असती. नको रे बाबा, शालिनी नको. तुला खोटं बिटं बोलता येत नाही ग. सगळं जम फसकन बोलली असती तुझ्याकडे. नको, नाही येतेच बरं. हो नाही नाही नको नको. नाही पण आजी खोटं बोलणं हे चुकीचंच आहे, बोलूच नाही खोटं. सगळं बरोबर आहे रे, पण आता एव्हरीथिंग इज काय फेअर इन लव्ह अँड वॉर. मी जिंकले. जाऊन बघून येते, अजून लोंबकळ बाहेर का झोपायला गेला ते. काय परत एक नाव म्हणलं. हा काय तसं. राघव उद्या सकाळचा चहा आपण दोघं एकत्र पिणार. कोणीतरी जाताना दिसलं का? कापड खाल्ल्यासारखं वाटलं. रमाचा ड्रेस होता का? बाबा काय कटकट आहे का तुझी? बाबा मघापासून या घरात दुसरं तिसरं कोणी नाही. रमाय रमा. बाबा ती बहुतेक आजीच्या खोलीत गेली. हो ना, तिला पकड पकड, तिला पकड. हा हा नाही नको 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 नको. त्या पुन्हा वस्कन अंगावर यायच्या नाही. नको. हा बाबा त्यापेक्षा ना त्या गुळाच्या ढेपेच्या आईची झोप उडवते. त्यांना फोन करते. हा कर फोन कर. अश्विनी आणि आता ह्यावेळी काय ग, एवढ्या रात्री कशाला फोन केलायस? हो मॅडम, तुमची ती लाडकी मुलगी कुठे आहे? हो माझी मुलगी सोलो ट्रिपला गेली. काय म्हणजे? सोलो ट्रिप म्हणजे ती एकटी फिरायला गेली. एकटी फिरायला गेली? कुठे? पूर्वी त्यांच्या वाड्यात का? डोक्यावर पडलीस तू? काहीतरी काय बरळतेस? जा झोप आता, खूप रात्र झाली. मॅडम मी मूर्खासारखं बरळत नाही. तुमची मुलगी तुम्हाला मूर्ख बनवतीये. माइंड युअर टंग, ओके? जस्ट बिहेव. हाऊ डेअर यू? मॅडम चिडचिड करण्यापेक्षा मुद्दा समजून घ्या ना. मी तुम्हाला पूर्ण खात्रीने सांगते, रमा इथे आहे, इथे. सगळ्यांना असं वाटतं की मला भास होतोय, पण तसं काहीच नाहीये. मग अशी तर मी तिचा ड्रेसही बघितलाय. आणि हो, तुमची ती सवत तुमच्या लाडक्या मुलीची वकील बनून तीही आलीच होती की. मॅडम मला तर असं वाटतंय त्या दोघींनी मिळून काहीतरी चाल खेळली असावी. हा पवित्रा, पवित्रा ती कशाला आली होती तिथे? राघवरावांना भेटता येत नाहीये ना,
म्हणून तुमची मुलगी कशी तळमळतीये ते आत्या आणि आजींना अगदी कळवळीने सांगत होत्या त्या. आणि मॅडम इतकंच नाही तर त्या दोघांची भेट घडवून आणण्यासाठी आता काय करता येईल ना हे सुद्धा म्हणत होत्या त्या. इट इज टू मच. पवित्र आहे ना, हिला आता चांगलाच धडा शिकवला पाहिजे. काय करणार तुम्ही आता? ते मी बघतीये. कोणते हो इडियट. तुम्ही लवकर बरे व्हाल आता. होतंय हळूहळू. पवित्राला हाक मारून मी बोलवलं तर गिरीशला पण कळ. लावण्यताईंचा फोन आणि इतक्या रात्री. टेरेसवर ये, मला तुझ्याशी बोलायचं. का? ये म्हटलंय ना तर ये. क्या रात्री कोणाचा फोन? काय माहिती, रॉंग नंबर होता. बरं मी आलेच. हा लावण्य ताई, तुम्ही बोलावलं, काय झालंय, काही बोलायचं तुम्हाला? हो